हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आफ्टर सो मेनी डेज. अतिथी फक्त तयारी करतात आणि आजचा ब्लॉग तुम्हाला थंबनेलवरून कळलाच असेल काय आहे. आणि आम्ही चाललो आहे आता पनवेलला. अदितीचे सासू सासरे अदितीला दागिने करणार आहे. येस, ॲक्च्युली आम्ही त्या दिवशीच निघालो होतो, बट कॅन्सल झालं आणि आज आम्ही चाललो आहे. आणि फायनली माझे एक्झाम संपले आहेत. आता ब्लॉग्सवर ब्लॉग्स आणि मी सानिक्स माझं इंस्टाग्रामला अकाउंट आहे, तिथे मी डेलीचे शॉर्ट्स ब्लॉग टाकते, मिनी ब्लॉग्स मीन्स. सो तुम्ही जाऊन नक्की बघा. लेट्स गो. आणि आता पप्पा मला मोठ्या गाडी ड्रॉप करते, मग तिथून मी जाईल स्टेशनला पनवेलला मोठ्यासोबत. मग मी तुम्हाला बाकीचं पुढचं दाखवेन. बोला. बालूने कंदाल बनवलेला आहे, जपानचा कंदाल आहे. असे प्राईस तुझ्याकडे 600 रुपये आहे, पण ते बाहेर किंमत 1200 आहे. तर 50% डिस्काउंट आहे. असे आमच्या बाहेर बनवतो कंदाल, एक नंबर आहे. मला वाटलं पहिला आधी तिथं काहीतरी बनवते रुपवा देतात, नंतर वेळेचं कंदाल आहे. ठीक आहे, हे डोक्यात पण शिरतो. वडापाव पण खाते काय नको. चला, लेट होतोय. पण टाकत जाऊ नको. बोलता कशाला टुटू टुटू. गाईज एवढं ऊन आहे ना, बेकार ऊन आहे. आणि हे शाणे क्लिप्स काढताना नको नको करतात आणि नंतर एक एक क्लिप त्यांची असेल ना ती बघत बसतात. आणि आता बोलतात मला व्हॉट्सअपला शेअर पण कर आणि टाक. मी अजून मुद्दामच बोललो नको टाक असे. तर मी चालले मोठ्या आईकडे. फायनली आम्ही आलो आहे मानसरोवर स्टेशनला. आदिती भेटले आम्हाला. आता आम्ही जाऊ. नको घरी तुझ्यासाठी पेरू आणलंय, खाल्लंय त्यातलं. चल जाऊ, थंड पाणी पिऊ. नको घरी, तुला सुटला काय घरी. दिवाळी इथे कसलं सजवलं आहे बघा. आणि बाहेर मंडप पण टाकला आहे. आणि किती चॉईस करते घालतात. पूर्ण दुकान सजवलं त्यांनी. प्रतीक त्याची मम्मी, मोठी आई. आधी तिचा लोक पूर्ण लगेच चेंज झाला. ये तो नीचे वाला पट्टी है ना, इसमें वो हाथी का सूंड लेने का, उस दिन फोटो ना हाथी वाला। वो पट्टी नहीं लेना है, पट्टी नहीं लेना है, कल वो सूंड लेना बाजू का, देखने भेजता हूँ नुसता डोका खाते त्यांचं. उसको ऐसे सर्कल करके भेजो आप. बरोबर है. वर्षात मी पण बड़ा मतलब इसके हिसाब से लो ना, बेटे का अपन थोड़ा कॉम्प्रोमाइज करो, अच्छा तो दिखता है। भारी वाटतं यार. साथ में कहीं खाना तो साथ में डिजाइन लगे, डिजाइन लगे। नाउ आई एम मैं क्या एक्साइटेड. बोल रही हूँ कि साथ में Already. इतना बड़ा दिख सकता हाँ, है, बस, उतना बड़ा दिखा. चहा पितोय. इससे भी थोड़ा, इससे भी थोड़ा डिस्कसच करते. पर आपको सेंड करना है, गप्पा मारतायत त्यांच्या विचार नहीं करना है, अच्छा आधी बनेगा। तिच्या तेवढंच मी 2 मस्त रील्स कोशिश पण करेंगे, काढले. बन जाएगा बाबा, आप टेंशन। चाललो आता राऊंड मारायला. काय माहित कुठे निघतोय आता. ह्यांच्या इथं मग नुसत्या गल्ल्या काय गल्ल्यात ना राऊंड मारणार. वजन कमी करायचे मला नाही वजन कमी करायचं. असू दे. आपल्यात कोण बहिले डॉक्टर याकडे घेतले वजन कमी करायचं. अरे पण मला नाही जायचं आहे. चल बघू कुठे नेतोय. आता ही धूळ आहे तुमच्या इथे. भाव काढू. कसला भाव. मी पाणीपुरी खायला आलेलो कशासाठी. बघू. चेंज पाणीपुरी नाही, मी खाते कचोरी गोडवाली. ही वाली. मला ब्रेड रोल ट्राय करायचं होता पण चीजी आहे, सो मला नको आहे. मला काहीतरी गोड खायचं. पाणीपुरी काय रोज खातो आपण. इकडे ज्यूस पिते. मैं आती हूँ 2 मिनिट में. माझा वॉच आणि माझा कडा वेगवेगळा झाला.
आणि एक ज्यूस पितोय. तो हेल्दी फूड खातोय, हेल्दी फूड. लागले तुला काय खानपट पडून ना अनिकेत अशी. मला नको आहे, मला असं गोड खायचं असेल. माझी कचोरी इथे ज्यूस पितोय. कुठला घेतलायस? आपला सॉरी अय कुठला घेतलाय? अनिकेत कुठला घेतलाय? कलिंगड खातो आता आम्ही. त्यांना माहीत नव्हतं. नको आता चल नको असू द्या. मी अर्धच खाल्लं. माझं पोट बिघडलं म्हणून आता जातोय. त्यांना माहीत नव्हतं आम्ही आलोय ते. एक मिनिट. चांगलं मला गाड्या हा ना चांगल्या हेतूने नाही दिली त्याने. खाल्ली सगळी संपवली आणि बोलतो चांगलं आहे. चांगली होती रे पण हळू. बायकांना बघ, ठोकू नको. प्रतीक्षा आली नको. अरे माझं पोट आधीपासूनच दुखत होता पण मी आता मला झालं की उपास खाल्ली. तूच मानाने दिली नाहीस काय माहित आता. जाऊन ऐक माझं. तूच नसतील दिली मानाने चांगल्या. आखी संपवली आखी कुठे संपवली आणि तिच्यात मला अर्धी फेकून दिली. तिथे प्रतीक दादा राहतो म्हणजेच आधी तिचं सासर तिथे. अरे नको काय पागल आहे का? नको. घरी कोणते पप्पा एकटेच आहेत. त्यांच्यासोबत काय करू मी? इथूनच जायचं ना आपल्याला. मला ना अनिकेतच्या आणि पप्पाच्या गाडीवर भीती वाटते जाऊन बसायला. तशी पण वाकडी तिकडी चालवतो. चालू उतर चल नाटक्या. मग पाठवून चालत ठाण्याला. बघू आता ते काय करतायत तिकडे जाऊन. त्यांचं झालंय सगळं घेऊन. आम्ही आता चाललो घरी. स्टेशनला जातोय मानसरोवर. प्रतीक दादा गेला आईला सोडायला आणि मी ब्लॉग काढतो. पोरगा बघतोय माझ्याकडे. काय काय घेतलं सांग जरा. तुला सांगते जोडव्या बघायला तर आली नाही. मी तुला बोलली मला त्यातलीच आवडली. तू तीच घ्यायला पाहिजे होती. तशी सिंपल घेतात म्हणजे दोन मग दोन का घेतात. एक मासोळी आणि एक जोडवी. अच्छा. मग कुठली घेतलीस? ठीक आहे. आता गर्दी भेटेल ना आपल्याला. चला आम्हाला ऑटो भेटले. पाऊस एक नंबरचा घाणेरडा आहे. नको त्या टायमाला पडतोय. अरे दुपारी कसला ऊन होता विचार. मोठ्या येईल छत्री कशी आणलं. कोणी फोन केला? आल्याने केलं. हा. रिक्षा होती गेलो होतो बघा. रिक्षा पण भेटली गेली माहिती. आता त्या काकांना बोलवलं तर काय माहिती येतात की नाही. प्लीज एवढा घाण पाऊस आहे ना. बघा पाला माझ्या डोक्यात आहे. बेकार पाऊस लागला. दमलो. मी तुम्हाला सनसेट दाखवते. थांबाच्या भारी आहे. कसला भारी सनसेट आहे. या आधी ती एक रस्ता नाही सांगतो. केस आम्ही आलो आहे ठाणा स्टेशनला. जाम गर्दी आहे बेकार आणि मस्त लाईट्स वगैरे केले. आणि आम्ही घेतले 20 रुपयाचं शेवण. नुसता खायचा बाजार. थोडी घाण ट्रॅफिक होती ना. खूप घाण ट्रॅफिक होती. आंघोळ वगैरे केली घरी आल्यावर. आणि आता आम्ही परत आम्हाला बाहेर जायचं आहे साडी घ्यायला. हां परत. आणि काय बोलत होती साडी घ्यायला आणि सोनाराकडे परत जायचं आहे. म्हणजे आम्ही जिथे प्रतीक दादालाही घेतलं तिथे. आता आम्ही चहा घेतोय. चहा इथे आधी ती मोठ्याने गरम गरम चहा दिलाय करून ठेवू आता. आणि हे बघ आमची रुखवात इथपर्यंत झाली आहे. हे आधी तिनेच केलं आहे. म्हणजे बेस हा जिजूंनी दिलेला करून आधी. बाकी इथे त्या दोघांचे फोटो लागणार आहेत असं. येस. आणि इथे पोलपाट लाटणं आहे. हे काय पाटावर वंटा हे नाही मला माहीत. याला उखळ वगैरे समथिंग बोलतात. जातं आणि तो कासव. ते आता टेम्पररी असं ठेवलं आहे. अगं आधी ती ह्याच्यावर का ठेवलं पण त्या दबली ती. ह्या पण त्या अशा डेकोरेट करायला सांगताय. आणि हा हळदीचा प्लेटर आहे. ह्याच्यावर पण त्या ठेवल्या दबला तो.
ठीक आहे चिपकोला नाही आणि हा इथे थांब जरा काढ. तुम्हाला माझा आवाज कमी आहे, टीव्हीचा आवाज जास्त येईल. हे इथे एंगेजमेंटचं केलं, अजून मेहंदीचं बाकी आहे. अरे यार धूळ बसली याच्यावर. मग असं सगळं आणि अर्ध सामान आमच्या घरी आहे आणि माझी मम्मी थोडं थोडं बनवती. चला चहा पिऊया. प्लीज प्लीज माझं एक गोष्ट दाखव. हळू हळू. आणि आधी तिने हा ब्लाऊज केलाय. प्लीज पसारा इग्नोर करा, सगळा लग्नाचा पसारा आहे. आणि हे बघा मस्त आधी तिने असं वर्क केलंय आणि हे पेंट पण तिनेच केलंय, शेडिंग पण तिनेच दिलंय. मुंगी किती काय करते मुंगी. आणि हे पण तिनेच केलं. हे बघा मस्त वाटतंय. हे असे कलर सगळे. हा चला प्रतीकाचा आत्ता झालाय. हे काय आहे याच्यात? काहीतरी आणलंय, बघू आता काय ओपनिंग करू. त्याच्या कामाचं असेल काय आहे त्याच्यात. काय त्याच्यात घरचं कामाचं आहे. अच्छा, मला वाटलं आदितीसाठी काही सरप्राईज वगैरे. काय बोलता? मी चाललोय रेडी शेडी होऊन सोनाराकडे आणि एंगेजमेंटला सोनाराकडे आणि सोनाराकडे आणि कुठे दही आणायला आणि रवीना ताईच्या घरी साडी आणायला. अशी 3 कामं आहेत, आम्ही येतात. आणि आम्ही चाललोय ट्रिप्सी आता. मगच पेक्षा पुढे काय आहे ना नेव्ही ब्लू. मगाचपेक्षा आत्ता जरा छान वाटते. पुढे पोलीस आहेत हवालदार. आम्ही इथेच उतरलो, नाहीतर आम्ही ट्रिप्सी आलेलो इथपर्यंत. आम्ही कोपरी, आता कोपरी नाही, आम्ही आता नॅन्सर्ना कॉलेजच्या ब्रिज आहे ना तिथपर्यंत आम्ही आलो गाडीने. आता आम्ही पुढे चालत जातो. नशीब त्या पोरींनी उतरल्या, त्या पोरी पण त्या पण अशाच होत्या हेल्दी. आणि त्यांनी पण हे नव्हतं, हेल्मेट नव्हता घातला, त्यामुळे तो थांबलाय. चला दमलो चालून नाही धावून. काय कशाला पकडतात काय माहिती. नशीब त्या पोरींनी सांगितलं म्हणून. फायनली शी अवतार बघ. फायनली आम्ही आलो अवतार. येस लेट्स गो. सो आता आम्ही निघालो. आता आम्ही रवीनाताईकडे जाऊ. आजचा भाव 1,00,000. आजचा भाव 1,31,000 ना, म्हणजे 31,000. आजचा भाव 1,31,000 आहे. बापरे. ए डिक्की ओपन आहे. उतर उतर उतर. ओपन हा ती काय वाकडी झाली आहे बाय. अरे उतर नशीब. मग उगाच वाट बघा काही. नशीब मी नाही बसली, झाली असती वाकडी. बघितलं पटकन. मी आता उघडलीच ना डिक्की, म्हणजे घरात अय्या. थांबा थांबा होईल ना. बाई तिघं ट्रिप्सी, त्यात पोलीस. आता त्या साईडला जाऊ, तिथे पण हेच नखरे असतील पोलिसांचे. दाखवा किती कुठल्या जागा घेतल्या असतील त्या हसता आधी. अगं दाखव कसल्या साखळ्या का मस्त. आम्ही ज्या सोनाराकडे दुपारी गेलेलो ना, तो लिटरली काय बोलत होता सांग आधी ती. कशाबद्दल? ते नाही का तुझ्याबद्दल बोलत होता. हा दिवाळी आहे, तू समजून घ्यायला पाहिजे, सासू सासऱ्यांना असं बनवून नाही दिलं पाहिजे, तू जे देतील ते घेतलं पाहिजे, हे ते. अरे देत आहेत ना सासू सासरे, असं थोडी की आम्ही भांडून घेतो. जाऊ द्या सोडा. कान चावतोय तो. नाही तर काय, मेरा भाई मेरा लड़का ऐसा बोल रहे थे, ऐसा वैसा. घरपर्यंत गोष्ट. चला जाऊ द्या.
बघणीचं कार्यक्रम तिच्याकडे हा कुत्रा आहे, आम्हाला एकदम भीती वाटते त्याची. यायचंय लग्नाला तुम्हाला पण. मी तिच्या घरी आता निघालोय. तो कुत्रा डेंजर होता, सारखा आमच्याकडे येत होता. आता मी घरी जाऊ, जेवू, मग हे लोक मला नंतर घरी सोडू. बाकी काय नाही, परवाच्या शूटची तयारी plan आणायला. आहे, त्याचा ब्लॉग आहे. आणि उद्या पण आधी ती समजा जर गेलो हेअर कलर करायला, त्याचा पण वेट काढू. पण हेअर वॉश करावे लागतील ना, ते धुवेल केस. उद्या धू. मी आलो इथे डेअरीत आणि इथून मम्मीला हाक मारते वरून. काय बोलली? हॅलो, अगं दही नाहीये सुट्टा. 40वाला डब्यातला संपला, 10वाला आहे. आरोग्याचा वगैरे नाही दही तो पिशवीतला नाही अगं. आज पूर्ण दिवस आमचा असा गेला. आता बघू, आता मी घरी जाईल थोडं. येस, माझा अवतार बघ कसा झालाय. मी आणि चालले आता घरी. माझा अवतार असा झालाय. कशी होती मग अशी. अथर्व मला सोडतोय. पप्पा आणि सानिया पण आलेत, ते दोघं नंतर येतील मागून. मला त्याच्यात झोप आले. आणि मेन माझी एक्झाम संपली तरी मी एक पेरोल अकाउंटिंग म्हणून सब्जेक्ट आहे, मी त्याचं काही दिलं नव्हतं, सबमिट नव्हतं केलं. तर त्याची मला असाइनमेंट लिहायची आणि ते मला PDF त्यांना पहिले पाठवायचे. तर त्यांनी ते अप्रूव्ह केलं, तर मला जाऊन द्यायची. तुमचे काका भेटले घरी जाता जाता. आहेत पप्पावरती. प्रदीप काकांची एक आहे, काकांची एक आहे. तुम्हाला बरं मी इथं आराम करायला. तुम्हाला बरं इथं आराम करायला. मी घरी आले तर बघते तर मम्मीने एवढ्या गमेला भर चकल्या केल्यात. येस, एवढी भांडी घासली. परत ऑर्डरच्या पण आहेत ना चकल्या काही. अच्छा, म्हणजे ह्या आमच्यासाठी आहेत आणि ह्या ऑर्डरचे. आणि इथे अजून सामान पडलंय, ते अजून करायचं आहे. आमचे 3 पदार्थ झाले बनवून. येस, घरी आले मी जस्ट. आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आजचा ब्लॉग खूप मोठा झाला आहे. मे बी मी 2 पार्टमध्ये करेल, नाही तर टाकेल एका ह्याच्यातच झाला तर. आणि आता खूप ब्लॉग्स येणार आहेत. आणि आता उद्याच आम्ही जर आदितीचे हेअर कलर करायला गेलो. 1 मिनिट, मी धावत आले पटापट म्हणून. आणि काय बोलत होती मी, हां, जर आम्ही उद्या आदितीचे केस हेअर कलर करायला गेलो हायलाईट्स विथ ग्लोबल विथ हायलाईट्स, तर त्याचा ब्लॉग येईल. त्याचा ब्लॉग आला आणि आम्ही सॅटर्डेला आहोत पनवेलला. आधी तिचं शूट आहे संडेला. सो पनवेलच्या दिवसाचा ब्लॉग येईल. ट्रॅव्हलिंगमध्ये तयारी बियारी सगळी शूटची, कारण आम्हाला सकाळी 3 वाजता आवरायचं आहे उठून सगळं. आणि त्याने आम्हाला जवळजवळ 4:30 ते 5 आम्हाला बोलवलं आहे, कारण त्या प्लेसमध्ये सनराईजमध्ये फोटो तसेच येतात. सो आता बघू कसे फोटो निघत आहेत काय वगैरे, आणि मी ते दाखवेल तुम्हाला. माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन तुम्ही बघा. येस, आणि संडेला साड्या घ्यायला जायच्या आहेत परत आमच्यासाठी. नवरीच्या झाल्या, मग त्या साड्या घेऊ. त्याचा एक ब्लॉग असेल. आधी तिचा लेहंगा घ्यायचा आहे. बऱ्याच गोष्टी आहेत यार, म्हणजे सगळ्याचेच ब्लॉग घ्यायचे आहेत. असं तर बघायला गेलो ना, हे घ्यायचं ते घ्यायचं सगळं घ्यायचं. काहीच अजून झालं नाही आहे, अजून भरपूर काम बाकी आहे. सो येस, दॅट्स फॉर द डे. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. अँड लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कमेंट करून नक्की सांगा यार की ब्लॉग कसा आहे. ओके, सो येस, बाय.